ते कोपरगावच्या महायुतीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असताना राधाकृष्ण विखे पाटलांची गैरहजेरीच्या चर्चा सुरू झाल्यात। कोल्हे आणि विखे पाटील यांच्यातील मतभेदामुळे राधाकृष्ण विखे पाटील या सभेला उपस्थित नसल्याच्या चर्चा आहेत। तर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या कोपरगावमधील सभेमध्ये ते गैरहजर होते। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित केलं आणि त्याचबरोबर मंत्री दादा भुसे, नीलम गोरेंसह दिग्गज नेते यावेळी हजर होते। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कुणाल, काय अधिक माहिती मिळते? कोपरगाव शहरामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा स्नेहलता कोल्हे या भाजपच्या आमदार आहेत त्यांनी आयोजित केली होती। ही सभा सुरू झाली। देवेंद्र फडणवीसांनी सभेला येण्यापूर्वीच स्नेहलता कोल्हे यांची भेट घेतली। काही दिवसांपासून स्नेहलता कोल्हे या पालकमंत्री विखे पाटलांवर नाराज होत्या, मात्र ती नाराजी गिरीश महाजन आले तेव्हाही दूर झाली नव्हती। कार्यकर्ते सक्रिय होते, मात्र स्नेहलता कोल्हे कुठेही प्रचारात दिसत नव्हत्या। मात्र आज देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने स्नेहलता कोल्हेंनी त्यांना आश्वासित केले आणि सभा सुरू झाली। मात्र या ठिकाणी सभास्थळी नीलम गोरे या देखील उपस्थित होत्या, सदाशिव लोखंडे होते, दादा भुसे देखील होते। मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कुठेतरी गैरहजेरी सभास्थळी बघायला मिळाली। नक्कीच, धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।